जय शिवराय मित्रांनो, राज्यातील महिला लाभार्थ्यांकरता राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा 17 ऑगस्ट 2024 रोजी वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये या योजनेच्या संदर्भातील सध्या सुरू असलेली अंमलबजावणीची जी काही कारवाई होत आहे याचं सादरीकरण करण्यात आलेले आहे। याच्या अंतर्गत आतापर्यंत 1,60,00,000पेक्षा जास्त अर्ज सादर करण्यात आल्याची माहिती देखील महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे, ज्याच्यापैकी आतापर्यंत पात्र केलेल्या अर्जामध्ये 1,27,00,000पेक्षा जास्त अर्ज हे महिला लाभार्थ्यांचे पात्र करण्यात आलेले असून याच्या पुढे देखील अर्ज पात्र करण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आलेली आहे। मित्रांनो, साधारणपणे 2 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी संख्या या योजनेच्या अंतर्गत होईल अशा प्रकारची शक्यता शासनाच्या माध्यमातून वर्तवली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता याच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेले की कोर्टामध्ये याच्या संदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली होती। या जनहित याचिकेला कोर्टाच्या माध्यमातून स्थगिती देण्यात आलेली आहे। ही याचिका फेटाळण्यात आलेली आहे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारे योजना राबवली जाऊ शकते। अशा प्रकारची ही योजना राबवण्यासाठी हिरवा कंदील देखील दाखवण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता 17 ऑगस्ट 2024 रोजी या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, एकंदरीत 19 ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधन दिवशी या हप्त्याचं वितरण केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। तशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती, परंतु रविवार आल्यामुळे हा कार्यक्रम आता 17 ऑगस्ट 2024 रोजी ठरवण्यात आलेला आहे। याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमाच्या माध्यमातून DBTद्वारे लाभार्थी ज्या पात्र महिला असतील अशा महिलांच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये साधारणपणे 5,200 कोटीपेक्षाची जास्त रक्कम ही महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे। प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या जिल्ह्यामध्ये उपस्थित राहून त्या जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम पार पाडला जाईल आणि सेंट्रलाइज एक कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, याच्यासोबत दुसऱ्या हप्त्याचं वितरण करण्याची सुद्धा तयारी शासनाच्या माध्यमातून दर्शवण्यात आलेली आहे। याचप्रमाणे या योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या ज्या महिला आहेत अशा महिलांना देखील अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत गॅसच्या सबसिडीसाठी सुद्धा पहिल्या हप्त्याचं वितरण केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। याच्या संदर्भातील अधिकृत असं अपडेट आता शासनाच्या माध्यमातून दिलं जाईल आणि याच्याबद्दलची जी माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल ती माहिती नक्की घेऊयात। तर मित्रांनो, अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।